नमस्कार, मी प्रवीण. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची माहिती 25 जूनची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती असणारच आहे. सोबतच बघा 50,000 रुपयांचं कर्ज वाटप. बघा 50,000 रुपये ते महिला भगिनींना वाटप होणार आहे. जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे काय, तर जेवढ्या महिलांना पैसे येतात तेवढ्या महिलांना पैसे मिळणार आहेत. 50,000 रुपये मिळणार आहेत. कसे मिळतील ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी काही अटी व नियम आहेत, ते पण तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 50,000 रुपयांचं कर्ज हे तुम्हाला कुठे मिळेल, तर काही ठराविक महिलांना हे पैसे मिळणार आहेत. कुठल्या ठिकाणी मिळतील ते पण तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे बघा, जून हप्ता वाटप तारीख. जून हप्त्याचा जो वाटप आहे त्याची तारीख पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. जूनचा हप्ता तुमच्या खात्यात कधी येईल, सर्वांना 3,000 रुपये जे ते सुरू होणार आहेत त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आपण 3 अपडेट्स महत्त्वाच्या पाहणार आहोत. ठीक आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला सगळी काही माहिती समजणार आहे. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगणार आहे. तर लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला जून महिन्यासाठी 1,500 रुपयांचा 12वा हप्ता मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. भरपूर महिला उत्सुक आहेत. 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता कधी खात्यात येणार, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते महिला भगिनी शोधत आहेत. भरपूर महिलांचे प्रश्न आहेत की 12वा हप्ता जो आहे तो आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, हा प्रश्न जो आहे तो महिला भगिनींचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जुलै 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांना 11 हप्त्यांमध्ये 16,500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली. बघा, आतापर्यंत मिळालेले जे हप्ते आहेत ते आतापर्यंत 11 हप्ते मिळाले. जुलै 2024मध्ये योजनेची सुरुवात झाली होती. आणि ही अशी योजना आहे, लाडकी बहीण योजना अशी एक योजना आहे की महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात, नागपूर असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी, जालना, बुलढाणा, परभणी, नंतर आपण जर पाहिलं तर जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, नंतर कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळणार आहे. कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही जाऊ शकता. तर आत्तापर्यंत 11 हप्ते जे ते वाटप झाले आहेत त्यामध्ये 16,500 रुपये महिलांना जमा झाले आहेत. 12वा हप्ता जो आहे तो 12वा हप्ता 1,500 रुपयांचा असेल. अशा पद्धतीने 12 हप्ते वाटप झाल्यानंतर सर्व महिलांना 18,000 रुपये ह्या ठिकाणी सरकार देणार आहे. बघा, 12वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला म्हणजेच तुम्हाला 18,000 रुपये मिळून जाणार आहेत. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, पुढची महत्त्वाची माहिती, जूनचा हप्त्याची तुम्ही वाट पाहतच आहेत, जूनचा हप्ता तुम्हाला येणारच आहे. त्याच्या पुढची माहिती बघा. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या जेवढ्या महिला आहेत, लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, लक्ष द्या, लक्षपूर्वक सगळी माहिती जी ती व्यवस्थितरित्या ऐका. मी जे काही तुम्हाला सांगतोय ते व्यवस्थितरित्या ऐकायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी. जेवढ्या महिला लाभ घेतात त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यातून मिळालेल्या पैशातून अनेक महिलांनी लघुउद्योग सुरू केलेले आहेत. तर पाहू शकता बघा, अनेक महिलांनी जे आहेत ते लघुउद्योग सुरू केले आहेत. लाडकी बहीण योजनेतून जे काही मिळालेले पैसे तर त्या पैशातून अनेक महिलांनी लघुउद्योग सुरू केलेले आहेत. आता अनेक ठिकाणी लाडकी बहिणींचे गट एकत्र व्यवसाय सुरू करत आहेत. बघा, अनेक ठिकाणी जर गेलात आपण, महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींचे जे काही गट आहेत ते एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा व्यवसाय सुरू करत आहेत, ज्यामुळे त्या स्वतः स्वावलंबी तर होतच आहेत पण इतरांनाही रोजगार देत आहेत. बघा,
काहीही लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी स्थापन केलं. आता जर आपण पाहिलं तर बघा पतसंस्था स्थापन करण्यासाठी पण लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी आपण बातमी पाहिली होती. लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पतसंस्था पण स्थापन करता येणार आहे. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. नंतर बघा आपण जर पाहिलं तर आता लाडक्या बहिणींसाठी बघा कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे. कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी बघा लाडक्या बहिणी स्वतः व्यवसाय जो आहे तो सुरू करतच आहेत, स्वतः स्वावलंबी बनतच आहेत, पण इतरांनाही रोजगार जे ते उपलब्ध करून देत आहेत. आता हा उपक्रम पुढे नेत मुंबईतील महिलांना 0% व्याज दराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाहू शकता बघा, ज्या महिला मुंबईमध्ये राहत असतील, आता बघा किती महिला मुंबईमध्ये राहतात, कोणकोणत्या महिला मुंबईमध्ये राहतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. तुम्ही मुंबईत राहत असाल तर फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मुंबई लिहून पाठवायचे. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबई लिहून पाठवायचं. बघा, ज्या महिला मुंबईमध्ये राहतात त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये मुंबई लिहून पाठवायचे. तुमच्यासाठी खास महत्त्वाचा निर्णय, मुंबईतील महिलांना 0% व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयांचं कर्ज 0% व्याजदराने, म्हणजे कुठलंही व्याज तुम्हाला द्यावं लागणार नाही आहे. 0% व्याजदराने तुम्हाला 1 लाख रुपये उपलब्ध होत आहेत. फक्त कशाच्या जोरावर, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात म्हणून, तुम्हाला 1 लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे. सोबतच आता हे मुंबईसाठी आहे. मग बहुतेक महिला भगिनी म्हणतील, ज्या महिला भगिनी ग्रामीण भागात राहतात किंवा मुंबई सोडून इतर भागात राहतात, त्या महिला भगिनींचा प्रश्न असेल, सर आम्हाला किंवा दादा आम्हाला कर्ज उपलब्ध होणार नाही आहे का? तर हो, तुम्हाला पण कर्ज जे ते उपलब्ध होऊ शकतं. त्याच्या संदर्भाचा निर्णय जो आहे तो अजून झालेला नाही आहे. बँकांसोबत तशा पद्धतीची चर्चा जी ती केली जाईल आणि चर्चा झाल्यानंतर तुम्हाला पण, ज्या महिला भगिनी मुंबई सोडून इतर भागात राहतात त्या महिला भगिनींना पण कर्ज जे ते उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी बँकांसोबत बोलणी करावी लागेल आणि बोलणी करण्यासाठी जे काही माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा विभागाचे सचिव असतील त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी बोलणी करून तुम्हाला ज्या काही इतर बँका आहेत, म्हणजेच ग्रामीण भागातील बँका आहेत त्यांच्यासोबत बोलणी करून तुम्हाला पण जे काही कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. तुम्हाला पण स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला पण कर्ज जे ते उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी बघा काय अटी आहेत, त्या अटी पण मी तुम्हाला सांगतो. कर्ज घेण्यासाठीच्या अटी काय आहेत बघा. तर बघा, महिलांना कसं मिळणार लोन, तर बघा, लाडकी बहीण योजना लोन स्कीम, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत. बघा, जी काही बँक असेल, ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज मिळतं आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता ही जी काही माहिती ती सुरुवातीला आपल्याला मुंबईसाठी पाहायला मिळते. 0% व्याजदराने, म्हणजे कुठलंही व्याजदर तुम्हाला लागणार नाही आहे. तुम्हाला 1 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. पण तुमचा व्यवसाय त्या ठिकाणी काय असेल, कशा पद्धतीने असेल ते तुम्हाला बँकांमध्ये विचारलं जाईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल. लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला त्याच्या संदर्भाची माहिती द्यावी लागेल, तरच तुम्हाला लोन मिळेल. महिलांना जे 1500 रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहेत, जेणेकरून महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही. बघा, जे तुम्हाला 1500 रुपये मिळतात दर महिन्याला, त्याच्यामधूनच तुमचे हप्ते जे ते हप्ते भरले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला इतर जो काही पैशांचा लोड आहे तो अतिरिक्त ताण पडणार नाही आहे, अतिरिक्त भार तुमच्यावर असणार नाही आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.